एवढं राब राब राबलात, पर सुखाचं मिळालंच नाही तुम्हासनी. एकटीच बी सुखानं घास खाल्ला नाहीत. आज तुमच्या पोरांचं राज बघाया बी तुम्ही नाही. आगासारखी एकाच 3 पोरं आहेत. राब राब राबत्यात, सोनं पिकवत्यात. सोन्याचा घास करून तुम्हासनी खायला घातला असतं वा. पण तुम्ही का नाही थांबलात? का नाही थांबलात व का नाही थांबलात? इथं येऊन बसले जो घरात दिवसाना गुराळावर जाऊन आलो. म्हटलं गेली कुठं? कुठं जात र बाबा? जरा त्यांची आठवण आल्यागत झाली म्हणून येऊन बसले इथं. अरे तुम्ही एवढं सुख देता, कलबलल्यागत होत कवा कवा. येऊन बसले इथं, येऊन बसले इथं. मग असं करतेस आता? काय र? आता येत्या 4-6 दिवसात गुराळ बी सपल, तेव्हा 1 महिना 2 महिने देवदेव करू येतेस? कुठं जाऊ बाबा एकली देव देव कराया? एकटी? अगं एकली कशाला? चांगली स्पेशल आगगाडी असते बघ यात्रा कंपनीची. अगं संगट लोक असतात, जेवण खान समजा असत्या. जाऊन ये एकदा काशी रामेश्वर गोकर्ण. मग खरं सांगू, माझं काशी रामेश्वर नि गोकर्ण समजा हितच आहे. पर एक करा माझ्या बाबांना. अगं बोल की. अरे मी असंच तुवर माझ्या डोळ्यात देखत इथं एक तुळशी वृंदावन बांधा, तुमच्या वडिलांची आठवण म्हणून. हा, आणि शेजारी एक देऊळबी बांधा. गावकऱ्यास मी एक हक्काचं ठिकाण होईल. भजन पूजन लगीन समज होईल तिथं. हातीच्या अरे उद्या सकाळीच गवंड्याची मुलं आणतो बघ. त्यात अवघड काय एवढं शिवराम? अरे वय की. हा, येत्या सराधाला समाधी आणि देऊ दोन्ही पुरं करतो बघ. काय रे माद्या? वय वय वय. बांधा बाबानं रोज एक उदकाडी लावून पूजा करे, फुलं वाईन. पण कवा कवा आठवण झाली म्हणजे तास खटका येऊन बसत जाईल. जरा त्याच्या दिवशी भजन पूजन करू, गावकऱ्यासनी जेवण बी घालू. हा हा, समाधी बघाय समजा गाव लोटलं होतं. होय. लग्नात गाव जेवण व्हावं तशा पंक्ती उठल्या होत्या. अहो लई लई माणसं जमली होती असं म्हणत होती माणसं. हा, पर बाळू आम्हाला अन्न नाही गेलं. अन्न जेवायला बसलो, स्वयंपाकीन बाईनं नेमकी हीच समाधीची गोष्ट काढली. तसाच ताटावरून उठलो. बाळू, खरं सांगू, माझा तानगा पराभव केला रत्नानं. मालक, आता कशाला नाव काढताय त्या म्हातारीचं? अहो तिला मिळवण्यासाठी आपण काय करायचं बाकी ठेवलंय सांगा बघूया. हा, करू नये ते बी केलं. म्हणून म्हणतो माझा पराभव झाला, पराभव. पण माझी जिद्द पुरी नाही झाली. मी तसा गप्प बसणार नाही. तिच्या भरल्या आणि नांदत्या घराची राख रांगोळी केल्याशिवाय माझ्या जीवाला शांती लाभणार नाही. ए शिवरामा, काय? अरे सकाळपासून महादेवचा पत्त्या नाही. तू कुठे लावून दिलास की काय त्याला? नाही रे बाबा. अरे काम खूप पडल्यात. वय. सकाळी घरातून जाताना म्हणला तालमीला जाऊन येतो, शिर दुखते, वस्तादाकडून चोळून येतो म्हणला. असं म्हणलाय ना व. बराबर हाय दादा, मग बराबर हाय. अरे काय बराबर? हा, अरे दादा ते दाखलाचा निराळा चित्र दावायला लागलंय. म्हणजे रे काय? अरे ते तालमीत नाही जात. मग कुठं जातय? कुठं जातय? अरे हरणाबाईच्या गोट्यात नाही तर रानात धुमत बसताय ते. अरे काहीतरी काय म्हणतोय? वय. अरे तालमीच्या समोर तिचं घर आहे.
तेव्हा आकडी दूध प्यायला जात असेल. जात असेल. अरे मॅच सांगितलं हरणाबाईला काय त्याला रोज एक चरबी दूध द्यायचं म्हणून. अरे पर त्या तालमीत मिळत जातच नाही. अक्षय अर्णाबाईच्या घरी हंसाच्या मागे गुटर गुंग करत बसताय ते. हा? काय फुटते का आजच्या दिवसात? फुटल जरा येळ लागतो ग. नंबरी गुळ हाय. दिसतंय. सगळं काय भरतेस तिकडं. मग? एक काढा आणि इकडं. हे घे. आत्या, अगं घे. अहो आई बघल की. अगं आई हाय मागे. नाही. अगं म्हणतो तर घे. हाय नव नंबरी. मग घे अजून. आता घे म्हणतो तर. आता तुम्ही घ्या. मला तर घ्यावं. नको. घ्या. मी गुळ घ्या. अरे हे मर्दा हा. घरी सगळी वाट बघतात तुझी. कशा पाय म्हणजे तुला ठाव आहे. अरे परसाची मेवणी आली आहे. आज सांच्याला साखरपुडा आणि याद्या व्हायच्यात. आणि तू इथं मग मी मेलो. ओ जावई बापू, धावत कुठे निघाला सा? दूध प्यायलात ना? दूध दूध कुठलं पितायचा घोटाळा झालाय. ढेप फोडलीत का? ढेप हा? निम्मी फुटली आहे, बाकीची फोडा तुम्हीच. मला दुसरी ढेप फोडायची आहे. हा? हा. त्या हंसाचे भांडण बिंडण झालं काय यांचं? ये हंसा. आहे काय रे माझ्या? काय हा. आहे हाय तुझ्या गळ्याचं सांगतो. आज साखरपुडा आहे, मला ठाऊक नव्हतं. साखरपुडा? तेवढा कुणाचा? म्हणजे माझाच नव काय. हा? तुझा साखरपुडा? अरे साखरपुडा कराया काय तीत बीत लागते का नाही? का वाटली तेव्हा साखरपुडा करायचा? हा? आहे आता तू पण चेष्टा करायला लागली बघ. अरे डोसका बिस्का फिरला का काय तुझा? हा? असं तरा तरा बोलाय कुठं रे गेला ए होता? आहे यो देवळात सापडला. देवळात? कंचार देवळात? अगं अंबाबाईच्या. अरे काय झालंय काय तुम्हासनी? आपल्या गावात कुठं राहिली अंबाबाई? कबिन देवळातली काढली असं? होय. वय? नाही नाही होय. काय वय काय काय चालवल्यास काय? अगं आहे तुला नाही कळायचं ते त्याच्या लग्नाचा आधी बघूया. हा? मग तुझी मेवणी आली आहे की सांगून, पण योच तयार नाही. तो कसा तयार होईल? त्याने जमून ठेवलंय तिकडं परस्पर. ते रे आता कसं? कस? अगं आहे त्यानं हा. दूध पिता पिता परस्पर इर्जन लावून ठेवलंय स्वतःच येग. हा? काय र? अजून 10 वर्ष लग्नाचं नावच काढू नका असं म्हणत होतास ना व? वय पर पण आहे म्या म्हणतो काय हरकत आहे. अरे पण कोण कुठची कुणाची लेखा? अगं आपल्या अर्णाबाईची लेख हंसा घर जावं पट्ट्या. काय रे काय वाईट नाही आहे. तू आपली होकार देऊन मोकळी हो बघू. होय की आमची भन यांच्या गळ्यात बांधली जबरदस्तीने. याने उद्या नाही नांदवले तर काय करायचं वाटतं बाई? अगं आहे यांचं त्यांनी ठरवलंय तेव्हा आपण आपलं तांदूळ टाकून मोकळं उमे झालं. काय मामा? होय की त्यातला का म्हणत्यात पोरं तर देऊ टाको का. आता तुमचं समद्यांचंच म्हणणं आहे. होऊन जाऊन द्या एकदा. अरे मामा ओ बंधुराज दादा ते आहे मी जाऊन येतो मग जरा. हा. काय बोलताय? अहो थोरल्या वहिनी घ्यावा. ते आहे मी असं